हॅलो एव्हरीवन ॲस्पिरंट. तर आता 1 महिना बाकी आहे आपला फक्त एक्झामला. 21 जुलैला एक्झाम आहे. तर स्टडी कशी चालू आहे तुमची स्टडी? मला तर खूप टेन्शन आहे. तर मी फार्मसीमध्ये आहे, पेशंट्स हँडल करत आहे. पेशंट आले होते, जावं लागले. तर आज लोकसत्ताचा पेपर पूर्ण प्रकारे रीड केला आहे. त्याच्यामध्ये आपला भरपूर न्यूज येतात. रेग्युलर बेसमध्ये मी वाचते. आणि कृषी विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत नियुक्ती नाही मिळाली, याबद्दल आज न्यूज आली होती. तर प्लीज गव्हर्नमेंटला अपील आहे की आम्हाला नियुक्ती द्या, माझ्या भाऊ बहिणींना जे पास झाले MPSCमधनं. आणि मी माझ्या स्टडी स्टेबलच म्हणू शकतो फार्मसीचा, ज्याच्यामध्ये मी जॉब पण करते आणि माझे बुक्स पढून राहते, ते ठेवते, मी अभ्यास करते. तर सध्या माझी क्वालिटीची स्टडी रिव्हिजन चालू आहे, कारण की आता 31 दिवस 30 दिवस बाकी आहे. तर फक्त रिव्हिजनच हातामध्ये आहे, आपण करू शकतो आहे. तर जेवढं वाचून झालं असं वाटतं की काहीच वाचलं नाही. तुमचं काय हाल आहे हे मला सांगा, तुम्ही नक्की कळून. मला तर असं वाटत आहे की माझा काहीच अजून पण अभ्यास झाला नाही. आणि पेपर ॲनालिसिस डेली बेसमध्ये करणं खूप गरजेचं आहे, कारण की आता रिव्हिजन, पेपर ॲनालिसिस, PYQ सॉल्विंग हेच महत्त्वाचं आहे. कारण की आता आपण जर नवीन काही वाचायला घेतलं तर ते आपल्याला वाचणं होणार नाही. तर मी सध्या जे वाचलं आहे मी ते रिटर्नमध्ये वाचत आहे. पुन्हा रिव्हिजन करते, काही हायलाईट्स केलेले पॉईंट्स आहेत ते रिटर्नमध्ये पुन्हा वाचत आहे. काय करावं काय नाही करावं काही कळत नाही. आणि चालू आहे अभ्यास. तुमचा कसं चालू आहे? कंटिन्यूमध्ये अभ्यास करा. आणि आता 30 दिवसाची डेली मी एक पाहते, वेळ मिळेल तर ब्लॉग बनवते. जर तुम्ही ॲटलीस्ट सपोर्ट करा त्याच्यामध्ये. आणि बघा, हा मी 2019चा डेली एक पेपर आपल्या आयोगाचे सॉल्व करत आहे. तर डेली पेपर सॉल्व केल्याने मला एक टेक्निक त्याच्यामधली कळाली आहे की म्हणजे जे पेपर सेटर आहे ते कशा प्रकारे पेपर सेट करतात, काय करतात हे आपल्याला कळून येते पूर्ण प्रकारे. आणि पेपर आयोगाच्या पेपराशी आपण अदर कुठल्या पेपरला कम्पेअर करूच शकत नाही, कारण की त्यांची लेवल खूप डिफरंट असते. आणि डेली बेसमध्ये जर आपण पेपर सॉल्व केले, अभ्यास करून 1 तास तरी डेली MCQ सॉल्व करणं, आणि तेही आयोगाचे, ते खूपच गरजेचं आहे. तर यामधून मी 18 ते आता 23पर्यंत पूर्ण पेपर मी डेली सॉल्व करते. CSAT आणि आपल्या GSचे. CSAT तर क्वालिफाईड आहेत, पण तरी पण आपल्याला त्याचासुद्धा एक पेपर डेली सॉल्व करणं गरजेचं आहे, कारण की फक्त 30 दिवस बाकी आहे. इथे मला झोप येत होती. आता वाचत असताना झोपतापर्यंत ते काही कळत नाही. आणि पेपर सॉल्व करताना एक गोष्ट समजली मला की जे पॉझिटिव्हचे प्रश्न असतात ना, त्याचा आन्सर नेहमी पॉझिटिव्हमध्येच निघणार. आणि जे निगेटिव्ह प्रश्न असते त्याच्यामध्ये निगेटिव्हच आन्सर निघणार. तर जसं आता हा 2019ला टिंडर इफेक्टचा प्रश्न होता. जसं मी त्याच्यामध्ये वाचल्यानंतर हे काढून ठेवलं आहे चित्र की टिंडर इफेक्ट काय असते, कशा प्रकारे, म्हणजे ते आपल्या माइंडमध्ये राहते की टिंडर इफेक्ट कायला म्हणतात. हे पॉलिटी आहे. जसं पॉलिटीमध्ये आला होता टॉपिक, त्याच्यामध्ये बघा पूर्ण क्वेश्चन बरोबर आहे, फक्त एकच शब्दामुळे ते आपल्याला गोंधळणार. जसं विधिमंडळ असते त्यावेळेस कोण त्याचे अध्यक्ष असतात, कोण होते अध्यक्ष, राजेंद्र प्रसाद की GV मावळणकर. तर कायदेमंडळ असताना राजेंद्र प्रसाद असतात आणि बाकीच्या वेळेस GV मावळणकर असतात. तशाच प्रकारे ही 1978ची 44वी घटना दुरुस्ती बदल दिली आहे की दोन्ही सभागृहात मांडलं जाते की एका याच्यानंतर मांडलं जाते. त्याचे छोट्या पॉईंट्सवर आपल्याला आता हे लिहून ठेवलेलं आहे. मी अशाच प्रकारे पेपर सॉल्व करते, जे लक्षात आलं. आता बाकी टीचर स्टाफ आहेत जे आपली स्टडी म्हणजे रिव्हिजन घेतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये, त्यामधून. तर जे सर्स मॅडम सांगतात समोर, ते मी पेपरवर लिहून ठेवते की हा प्रश्न असा चुकवला आयोगाने, हा प्रश्न तसा चुकवला. तर आपल्याला आयोगाच्या पॅटर्ननुसार जर समजून आलं तरच आपण पेपर सॉल्व करण्यामध्ये आपल्याला थोडंसं यश मिळेल. मी प्रत्येक पूर्ण पेपरवर जिथे मला असं वाटलं की हे लिहून ठेवायला पाहिजे. आणि असं इथे लिहिलं आहे मी, पॉझिटिव्ह प्रश्नाचा आन्सर पॉझिटिव्हच निघते. जसं बरोबर उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मॅक्झिमम आन्सर तुम्ही मारू शकता. जर चुकीचं उत्तर काढा म्हटलं तर त्याच्यामध्ये आपल्याला कमीत चुकीचं देतात आहेत. आणि वाट पाहत होती मग फार्मसीमध्ये कोणी पेशंट येईल, काय होईल, बघते. बाय.